मित्रो, सुरुवातीला आपण एका महत्त्वाच्या जागतिक संकटाच्या आगमनाचे जे संकेत ब्रिटनमधल्या सार्वत्रिक निवडणुकांमधून आपल्याला मिळालेले आहेत त्यावर बोलेल। 650 खासदारांची कॅपॅसिटी असणाऱ्या ब्रिटिश पार्लमेंटसाठी निवडणुका झाल्या, निकालही लागले। सत्तेत येण्यासाठी 326 हा बहुमताचा आकडा असतो तिकडे। यावेळी तिथल्या मजूर पक्षाला बहुमत मिळालं आहे। आपण इतिहासाच्या तासाला शिकलेलो आहोत पुस्तकांमध्ये इतिहासांच्या, की ब्रिटनमध्ये हुजूर आणि मजूर असे दोन महत्त्वाचे पक्ष निवडणुका लढवतात। त्यांच्यातल्या विजयी पक्षाचा नेता हा ब्रिटनचा पंतप्रधान असतो। ब्रिटनमध्ये आजही तिथला राजा हाच देशाचा प्रमुख मानला जात असला तरी त्याच्या नावानं राज्यकारभार चालवणं हे ब्रिटिश संसदेचं काम असतं। मागच्या 3 टर्म इथं हुजूर पक्षाची म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टीची सत्ता होती। याच कन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते ऋषी सुनक 2 वर्षांपूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान बनले। तर या बातमीनं प्रत्येक भारतीयांची मान जी आहे ना ती अभिमानानं उंचावली होती। यावेळच्या निवडणुकांमध्ये मात्र ऋषी सुनक यांचं भारतीय मूळ, त्यांच्यावरचे सनातनी संस्कार, त्यांची गौशाळा, त्यांचं मंदिरात जाणं हे सगळं आड आलं आहे। युरोपातल्या इस्लामी कट्टरतावाद्यांच्या डोळ्यात हे सारं सलू लागलं होतं। परिणामतः हुजूर पक्षाला यावेळेस तणकून पराभव पत्करावा लागला। भारतातलं 400 पार तिकडे इंग्लंडमध्ये झालं। बरेच लोक ते मीम्स बनवून रील्स बनवून फिरवत होते की इकडे नाही तर तिकडे 400 पार झाले। लेबर पार्टी जी आहे ना ती 410 जागा जिंकत सत्तेत आली। ऋषी सुनक हे स्वतः त्यांच्या मतदारसंघात जिंकलेत, पण ब्रिटिश संसदेत त्यांचा तो जो पक्ष आहे हुजूर पक्ष कन्झर्वेटिव्ह पार्टी ती हारली आहे। ब्रिटनमधला जय पराजय आपल्या देशाशी नेमका कसा काय संबंधित आहे किंवा तिथल्या निवडणुकांमधल्या जय पराजयाचा भारतावर काय प्रभाव पडू शकतो, तर एक वेळ सामान्य स्थितीत हे निकाल लागले असते तर आपण समजू शकलो असतो जनरलमध्ये। पण यावेळेस ब्रिटनच काय तर युरोपातल्या अनेक राष्ट्रांना इस्लामी जिहाद्यांनी पोखरून काढलेलं आहे। ही परिस्थिती विसरता कामा नये। शरणार्थी म्हणून आलेल्यांना कालांतराने ब्रिटिश नागरिकत्व दिलं गेलं, हेच आता ब्रिटनच्या मुळावर उठलं आहे। एक क्लिप दाखवतो, ती बघा, त्यात सारं काही विशद होईल। या निवडणुकांचे निकाल त्यांनी कसे घेतलेत, म्हणजे मूळचे शरणार्थी आता हे कसे इथलेच बादशाह बनल्यासारखे वागतायत। Raise your head, look at left, look at right, behind couches and coaches, dozens of coaches, people are waiting to join you, there is no space. This is our first message to the parliament. People are making law in the parliament. This is our first step. We have gathered here. We are expressing our concern. You as a mother parliament should listen to the peace-loving people of Britain, British citizen. We are proud to be British citizen. We need our rights. We need our rights. And the most important rights for people living in Britain is the honor and respect of Muhammad sallallahu alaihi wasallam. अर्थात सगळीकडचे राज्यकर्ते, सत्ताधारी किंवा राजकारणी सारखेच असतात। त्यांना येन केन प्रकारेनं विजय मिळवायचा असतो। मतदान कोण करतंय, त्यांचं मतदान करण्यामागचं इंटेन्शन काय हे जाणून घेण्याची त्यांना गरजही नसते। पण या लसणाच्या कांड्यांचे इरादे उघड होईपर्यंत सारं काही हाताबाहेर गेलेलं असतं। हे जसं भारतात दिसतंय ना तसं भारताबाहेरही दिसतंय। मी मागेही एका व्हिडिओत सांगितलं होतं की ब्रिटनच्या एअरपोर्ट आणि मेट्रो स्टेशनच्या बाहेर मुस्लिम शरणार्थी प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलनं करतायत। यांना इंग्लंडमध्येही शरिया कायदा लागू करून हवा, इथंही हिजाब हवा आहे, बुरखा हवा आहे। तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या लंडनच्या त्या गोऱ्या मडमा या काय हिजाब पांघरून फिरतील का? पण या शांतिप्रिय माथे फिरून कोण समजावणार? याच लंडनमध्ये इस्लामी दहशतवाद्यांच्या मदतीनं खलिस्तानवादीही भारताचा राष्ट्रध्वज पायदळीत उडवण्याचा सार्वजनिक कार्यक्रम करू लागले। मित्रांनो, एक गोष्ट मान्य आहे की सारं घडतंय साता समुद्रापार, पण हे लोण भारतात पसरायला आता कितीसा वेळ लागणार आहे? माझं हे वाक्य आता कोणी गांभीर्यानं घेतलं नाही तरी मला याचा आश्चर्य वाटणार नाही, कारण भारतीय हिंदूंचे अद्याप डोळे उघडलेले नाहीत। या देशातला एकमेव हिंदुत्ववादी राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं सलग 10 वर्ष सत्तेत राहून हिंदूंपेक्षा अल्पसंख्यानी इतर समाजाच्या भल्याचा विचार सातत्यानं करतो,
सबका साथ सबका विकास असला भंपक नारा देतो. त्या नाऱ्याचे उलटून आलेले प्रतिसाद अभ्यासणं गरजेचं आहे. आज ज्या पक्षानं यांना फुकटची घरं दिली, रेशन दिलं, खात्यात 6-6 हजार रुपये भरले, यांच्या समाजाला शिक्षणात सवलती दिल्या, त्या पक्षाला मुसलमानांनी फाट्यावर मारून विरोधात मतदान केले. लंडनमध्ये असंच काहीसं घडलं आहे का? तर नाही, तसं काही घडलेलं नाही. इथं काही सबका साथ सबका विकासवाला फॉर्म्युला ऋषी सुनक यांनी वापरला नव्हता. पण युरोपला, सगळ्या युरोपला आता भेडसावणाऱ्या अनेक समस्या, मग त्यात विशेषतः ब्रिटनमधली कॉस्ट ऑफ लिव्हिंग, त्यांचा 1 पाऊंड म्हणजे आपले जवळपास 100 रुपये होतात. अंदाज लावा, 10 रुपयात मिळणारी कटिंग लंडनमध्ये किमान 500 रुपयांना मिळते. बर्गर 800 रुपयांना मिळतो. सामान्य आशियाई माणूस तिकडचं जगणं सहन करू शकत नाही, मुश्किल आहे त्याला जगणं. भारतीय उपखंडातल्या पर्यटकांसाठी या महागाईचा फटका हा बसतोच तिथे गेल्यावर. महाराष्ट्रातले काही नेते मात्र याच महागड्या लंडनमध्ये स्वतःचे आरसे महाल बांधतात. म्हणजे विचार करा केवढा पैसा असेल यांच्याकडे. तळघरात पैसे लपवलेत ते म्हणतो आपण, ते खोटं नाही. तर ब्रिटनमधली कॉस्ट ऑफ लिव्हिंग, तिथली महागाई, महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश टॅक्सेशन, ज्या पद्धतीनं टॅक्स लावले जातात ते फारच भयंकर आहेत, जाचक आहेत. सामान्य माणूस अक्षरशः भरडला जातो आहे. बेसुमार टॅक्स भरत असताना त्या बोजाखाली कॉमन मॅन चिरडला जातो आहे. टॅक्सेशन नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमिग्रेशन. स्थलांतरितांचे, घुसखोरांचे लोंढे या देशाच्या इकॉनॉमीला सुरुंग लावत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे घुसखोर कोण? तर घुसखोर दुसरे कोणी नाही तर कट्टर जिहादी मानसिकतेचे युरोपातले मुसलमान. कुठल्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, कुठे प्रत्यक्ष युद्धच सुरू आहे, तेव्हा हे लोक पळून येतात आणि आश्रय घेतात ब्रिटनमध्ये. या आश्रितांनाच आता माज यायला लागला आहे. कारण इतिहास गवाह आहे. इतिहास साक्षी म्हणतो ना आपण. या लांड्या विजारीतल्या मुजोरांना जग पादाक्रांत करायचं आहे. आणि या गजवाये दुनियाची सुरुवात तर युरोपातूनच झाली होती. ब्रिटानिया हे नाव उच्चारलं की तुमच्या आमच्या नजरेसमोर काय येतं? तर बिस्किट बनवणारी कंपनी ब्रिटानिया. फारसीमध्ये ब्रिटनला ब्रिटानिया म्हटलं जातं. खरं तर या शब्दाचा उच्चार बर्तानिया असा आहे. बर्तानिया काबीज करून तिथंही खिलाफत आणायची, खलिफाचं राज्य आणायचं हे स्वप्न तर फारच जुनं आहे या लांड्या विजारीतल्या मुजोरांचं. ब्रिटिश हे तसे चाणाक्ष आणि राज्यकर्ते म्हणून सक्षम, शस्त्रधारी, सुसज्ज असल्यानं हे जे काही स्वप्न आहे ना, हे गजवा आहे दुनियावालं बर्तानिया करण्याचं, ते आजवर रेंगाळलेलं आहे. एका बाजूला या मंडळींचं गजवाय हिंद हे 2047चं टार्गेट असलं तरी बर्तानियावर चांदतारा फडकवण्याचे मनसुबे मला वाटतं ह्या दशकभरातच यशस्वी ठरत आहेत की काय, असंच चित्र ब्रिटनच्या या ताज्या निकालांवरून स्पष्ट होतं. या निवडणुकांमधल्या हुजूर पक्षाच्या पराभवाची अनेक कारणं असली तरी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी निवडणूक प्रचारात एक घोषणा केली होती, ती विसरता कामा नये, की ब्रिटनमध्ये अनधिकृतपणे घुसलेल्यांना आम्ही रवांडाला रवाना करू. रवांडा हा आफ्रिकेतला एक देश आहे. आता हे जाळीदार टोपीवाले रवांडाला जायला थोडीच ब्रिटनमध्ये घुसलेत. त्यांना तर ब्रिटनच्या राजाला हाकलून तिथं खलिफाला बसवायचं आहे. पण हे जिथं जिथं आहेत तिथं आपला नंबर, आपली संख्या ही दखलपात्र कशी होईल यावर प्रचंड मेहनत घेत असतात. मशिनरी मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वापरली जाते आणि प्रोडक्शन जोरदार असतं प्रोडक्शन. या संख्येच्या जोरावर ब्रिटनमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीला हरवण्याचं काम करून दाखवलं गेलं आहे. एका छोट्याशा नागरी वस्तीत जिथं 21 जागा होत्या तिथं 2019ला कन्झर्वेटिव्ह पार्टीला, ऋषी सुनक यांच्या पार्टीला 65% मतदान झालं होतं. ते 2024ला बदलून 36%वर आलं. 30%पेक्षा जास्त मुसलमान मतदार या भागात राहतात, जे इथल्या मूळच्या ब्रिटिश नागरिकांच्या मतटक्क्यापेक्षा सरस ठरले, जास्त ठरले, कारण ते झाडून मतदानाला बाहेर पडले. एक गठ्ठा मतदान करून आपल्याला हवा आहे तोच उमेदवार निवडून आणू शकले. तसं पाहिलं तर इंग्लंडसारख्या छोट्याशा देशातल्या ब्रॅडफोर्ड, ल्युटन, ब्लॅकबर्न, बर्मिंगहॅम, लंडन, ड्यूसबरी या शहरांमध्ये आज मुसलमानांचा टक्का लक्षणीयरित्या वाढला आहे. तर पूर्वी आपण जसं म्हणायचो ना, परंपरेनुसार जिथं कापड गिरण्या आहेत त्या भागातले आशियाई मजूर, नावाला आशियाई मजूर, पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानच म्हणा सरळ त्यांना, जिथं जास्त आहेत त्या हायवायकॉम, आयलेसबरी, स्लॉ, लिस्टर आणि मँचेस्टर सारख्या छोट्या शहरात मुसलमानांचा मतटक्का प्रचंड आहे. या हिरव्या मतदारांनी ब्रिटनच्या पार्लमेंटची समीकरणंच बिघडून टाकलीत.
भारतातल्या लोकसभा निवडणुकांच्या चमत्कारिक निकालांचं विश्लेषण करताना आपल्याला जे आढळलं आहे तेच ब्रिटनच्या निकालात दडले. फक्त जागतिक पातळीवर याची उघड चर्चा कोणीच करणार नाही. आपण या निकालांना भारताच्या भविष्याशी जोडून आताच ॲलर्ट होणं आवश्यक आहे, एवढंच तुर्तास समजून घेतलं पाहिजे. तेव्हा बर्तानियावर हिरवा चांदतारा फडकवल्यानंतर हिंदुस्थानात गजवाय हिंद करण्याची स्वप्न बघणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदू जागा होणं गरजेचं आहे. माझा आजचा व्हिडिओ त्याचसाठी होता. कुणीतरी बोलून गेले, हिंदू धर्म चुनौतियों से नहीं, हिंदू धर्म में बरे चुतियों से परेशान आहे. मर्म समजून घ्या, माझ्या भाषेवर जाऊ नका. आपण काय आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक नाही आहोत, पण मी जे काही वाचलं आहे, जे काही पाहिलं आहे, त्यातून मला जे समजलं ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. मी एका माझ्या फेसबुक पोस्टवरही बोललो होतो की लंडनचं लसूणपूर होणार, या आशयाची ती पोस्ट होती. आता यातून काय ज्याला समजेल त्यांनी समजून घ्यावं, ज्याला जे समजेल त्यानुसार त्यांनी कमेंट्स करून मला नक्की कळवावं. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.